दादरमधल्या भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक वाढलेली आहे। अनेक ट्रक सकाळीच मंडईत पोहोचलेत। आज दिवसभरात परिस्थिती सुरळीत होईल असं इथले विक्रेते सुद्धा आता सांगत आहेत। दादरमधल्या भाजी मार्केटमध्ये काय परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर। गेल्या 2 दिवसापासून मालवाहतूकदारांनी संप पुकारला होता आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसला होता। मात्र काल रात्री मालवाहतूकदारांनी संप मागे घेतलेला आहे, त्यामुळे आज नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेतोय। यावेळी आपण दादरमधील क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमध्ये आहोत आणि या ठिकाणी नेमकी आज काय परिस्थिती आहे, आज नेमका काय परिणाम जाणवतोय का याचा आढावा आपण घेतोय। माझ्यासोबत इथले भाजी विक्रेते आहेत, मला सांगा आज नेमकी काय परिस्थिती आहे? आज परिस्थिती रेग्युलर आहे। मालाच्या गाड्या आलेल्या आहेत, व्यापार नियमितप्रमाणे चालू आहे। काही मालाचा तुटवडा नाही आहे, स्थिर बाजार आहे। हो, भाव आज स्थिर आहे? स्थिर आहे। बरोबर, म्हणजे आज दिवसभरात किंवा उद्यापर्यंत सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे? सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल, व्यापार सुरळीत परत चालू होतील, पब्लिकला माल वगैरे सर्व मिळेल व्यवस्थित। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश देवरुखकर सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई।